आपण जर आपल्या या कथेबद्दल बोललो, तर नक्की लोकांना ते पुस्तक वाचायला आवडेल आणि काही व्यक्तिरेखा ज्या आपल्या मनात घर करून राहिलेल्या असतात. प्रत्येकाची काहीतरी एक वेगळी आवड असते पुस्तकाबद्दलची किंवा काय प्रकारचं आपण वाचायचं. तर तेही आपल्याला कळेल, की लोकांना काय प्रकारची पुस्तकं आवडतात आणि जास्तीत जास्त लोकं पुस्तकं वाचण्यासाठी प्रेरित व्हावीत, असा आमचा मूळ उद्दिष्ट आहे. तर तुम्हा सगळ्यांचं मराठी मंडळ बंगळुरू साउथ तर्फे मनापासून स्वागत. या एकदम आपण सगळेजण खरं तर सध्या खूप बिझी झालेलो आहोत. पण त्याच्यात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून इथे आलायत तुम्ही आज आणि 7 पार्टिसिपंट आज आपल्याकडे आहेत, जे 7 वेगवेगळ्या कथानकांवरती बोलणार आहेत. तर तुम्ही ते जरूर ऐका. त्याचे तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि जे कोणी इथे आता ऑनलाईन आहेत त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक पार्टिसिपंटचं बोलून झालं, की 1 मिनिट सगळ्यांनी तुमचा ऑडिओ ऑन करा. म्हणजे जो कोणी व्यक्ती वाचतोय त्याला तुमची प्रतिक्रिया कळू दे. अदरवाईज फक्त होस्टच जर बोलला तर ते थोडंसं इन्स्पायरिंग नसतं असं मी म्हणेन किंवा त्याला लक्षात येत नाही ते वाचणाऱ्या माणसाला, की नक्की आपलं किती लोकांना आवडलंय, प्रतिक्रिया काय आहे. तर तुम्ही व्हिडिओ बंद ठेवला तरी चालेल. पण 1 मिनिट तुम्ही तुमचा ऑडिओ सुरू करा आणि तुमची प्रतिक्रिया जरूर द्या. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या पार्टिसिपंटकडे वळूया. आज आपल्याकडे 7 पार्टिसिपंट आहेत आणि आपण आता सुरुवात करणार आहोत. सचिन यर्नाळकर आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त पुस्तक वाचणारे आहेत ते. पी-डी-एफ आणि फिजिकल पुस्तकं सुद्धा खूप त्यांच्याकडे आहेत. तर आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. सचिन, ओव्हर टू यू. थँक्यू हेमांगी. नमस्कार. एक थोडंसं वेगळं कॅरेक्टर आणि वेगळी कथा मी निवडली यावेळी. बाबूराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक मी बऱ्याच दिवसापासून असं ऐकलं होतं की खूप छान आहे वगैरे, म्हणून मग मी हे पुस्तक नुकतंच वाचायला घेतलं. आणि हा एक कथासंग्रह आहे. यामध्ये टिपिकली दलित किंवा खालच्या जातीतले जे लोक, खालची जात वरची जात जे आहे प्रकार, त्याच्यावरती कसा खालच्या जातीतल्या लोकांवर अन्याय होतो याबद्दल बऱ्याचशा कथा आहेत. आणि यामधील पुस्तकाचं जे नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती, तीच गोष्ट आणि त्याबद्दल त्यातले जे एक मुख्य पात्र आहे त्याच्याबद्दल मी आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे पात्र आहे या कथेतलं, याला नाव नाहीये, कारण ही कथा जी चालते ती स्वगताप्रमाणे चालते ऍक्च्युली. म्हणून त्याला कोणी असं अमुक एक माणूस असं म्हणलेलं नाही, तर मी अशा प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे. हा, तर आपण त्याला लेखक असं म्हणूया सध्या. तर हे जे पात्र आहे किंवा हा जो लेखक आहे ते स्वतःला प्रूव्ह करू पाहणाऱ्या किंवा इतरांच्या लेवलला, इतरांबरोबर आपल्याला आणू पाहणाऱ्या दलित किंवा खालच्या जातीमधील तरुणाचे एक प्रतिनिधित्व करते ऍक्च्युली. तर कथेची थोडीशी आता, जेव्हा मी जात चोरली होती असं कथेचं नाव का, तर कथेची सुरुवातच थोडीशी मी अशी वाचून दाखवतो एक 3-4 ओळी. माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते. डोके दुःखाने दुभंगून जाते आणि मग वाटू लागते, या दुर्दैवी देशात माणसाने दलित जातीत जन्म घेऊ नये. घेतल्यास असे दुःख, असा अपमान सहन करावा लागतो की त्याहून मरण बरे वाटते. विष प्यारे होते. अंतःकरणातील अमृत झडून जाते आणि उरते फक्त तरवारीपेक्षा क्रूर कठोर चीड. अजून जर काही दिवस मी जात चोरून राहिलो असतो तर वंचनेने वेडा झालो असतो. अशीच या कथेची सुरुवात आहे. तर कॅरेक्टर बद्दल, आता लेखकाबद्दल किंवा या मी बद्दल सांगायचं झालं तर हा गरिबीतून वर आलेला, शिकलेला, बहुश्रुत, स्वतः लिहिणारा, वाचणारा आणि त्याबद्दल अभिमान बाळगणारा हा एक युवक आहे. आणि तो मुंबईमधून छान करिअरची स्वप्न घेऊन गुजरातमध्ये नोकरीला आला किंवा येतो. ओके, तर त्याच्या असा म्हणजे त्याला असा सार्थ अभिमान आहे की आपण अभिनव भारताचे प्रतिबिंब आहोत आणि आपली जात कुठेही मध्ये येणार नाही, कुठे प्रगतीमध्ये आपल्याला, असा त्याचा विश्वास आहे. पण जसं जसं पुस्तक, ती कथा पुढे जाते किंवा जसा तो रिअल लाईफ मध्ये येतो तेव्हा त्याला रियालिटी बाईट्स व्हायला लागतात. तर अगदी सुरुवातीलाच जेव्हा तो भाड्याची जागा शोधायला लागतो तेव्हा त्याला विचारलं जातं की तुझी जात काय. तर तो याच्यावरती काही सांगू इच्छित नाही किंवा त्याला सांगायचं नाही. आणि मग तो काय म्हणतो की अरे तुम्ही मला जात विचारताय, मी मुंबईकर आहे
सत्याग्रह लढणारा, सत्यासाठी लढणारा, मारणारा, शस्त्र धारण करणारा मी माणूस आहे. पण तो जात मात्र सांगत नाही स्वतःची. आणि त्यावरती असं सांगितलं की त्याच्यावरती थोडस ते विचार करतात, अरे हा तर मराठी माणूस आहे, निर्भय आहे, कदाचित ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, असं म्हणतात. आणि अर्थात येणारं भाडं जाऊ देऊ नये हा पण हेतू असतोच. मग हा तरुण नोकरी जॉईन करतो. त्याच्या कार्यालयामध्ये दुसरा एक त्याच्याच जातीचा कर्मचारी असतो आणि त्याने जात चोरलेली नसते, त्याची जात सगळ्यांना माहिती असते. अछूत, अस्पृश्य असे त्या काशीनाथ असं त्याचं नाव असतं, त्याचा बॉस आणि इतर लोक पण त्याला सरळ सरळ म्हणतात. त्याला खालच्या दर्जाची वागणूक मिळते, हीन वागणूक मिळते आणि रोज कोणाशी ना कोणाशी त्याचे भांडण होत असते. त्याला, आपल्या लेखकाला, या अच्युताशी काय बोलतोस किंवा या अछूताशी किंवा दलिताशी काय बोलतोस असे विचारल्यावर तो अभिमानाने लेखक म्हणतो, अछूत, अछूत म्हणजे कोण? सूर्य अच्युत आहे, अग्नी अच्युत आहे, मृत्यू, पंचमहाभूते ही सगळी अच्युतच आहेत. मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार आहे, मानवतेसाठी लढणारा, नव्या भारताचे मंत्र सांगणारा मी श्रमशूर नागरिक आहे आणि या मनूच्या मागासलेल्या देशास भव्य दिव्य करणारा आहे, असं तो एक अगदी अभिमानाने सांगत असतो. कारण त्याला खात्री असते की हे चेंज होईल किंवा आपली जात कुठे ऍड येणार नाही. पण वर करणे जरी हे सगळं खरं असलं, आयडियल असलं, तरी त्याला भीती वाटतच असते आणि म्हणून तो ठरवतो की आपली जात चोरायची. म्हणजे काय, तर तो आपली सर्टिफिकेट त्यांना बघू देत नाही किंवा लपवून ठेवतो ती सर्टिफिकेट लेखक. त्याच्या जो कलिक आहे त्या काशीनाथला दिली जाणारी वागणूक बघून याचं मन भरपूर उद्विग्न होत असतं. पण नोकरी, हातात असलेली चांगली नोकरी, पैसे, घरची फारशी चांगली नसणारी परिस्थिती, याला सगळ्याला बघून तो आहे तसे ऍक्सेप्ट करत राहतो. त्या काशीनाथला चोरून भेटत राहतो आणि त्या काशीनाथच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला समजावत आणि कंट्रोल करत राहतो. हा काशीनाथ खूपच म्हणजे भडक डोक्याचा माणूस आहे. त्याला असं वाटत असतं की आता हा माणूस कुणाचा तरी चाकू किंवा बंदूक घेऊन खूनच करेल की काय असं वाटत असतं, म्हणून तो त्याला समजावत राहत असतो. आणि हे बोलताना त्यांनी सांगितलंय की बऱ्याच वेळा, अरे मी तुमच्याच जातीचा आहे असं म्हणून त्याला म्हणायचं असतं त्या काशीनाथला. पण अरे मी तुमच्याच, याच्या पुढे तो बोलू शकत नाही. कारण काय, जर जात कळली तर आपलं काय होईल, आपल्यालाही याच्यासारखेच भोग भोगायला लागतील. म्हणून तो असाच पुढे जात राहतो. आणि मग एक दिवस त्याची सर्टिफिकेट मिळतात त्यांना, बाकीच्या लोकांना. त्याची खरी जात त्यांना कळते आणि आपल्या लेखकाला लाथाबुक्क्याने तुडवलं जात. त्याच्या आमच्या बरोबर खाल्लं प्यायलं उठबस केली म्हणून सर्व लोक त्याला मारतात. हा काशीनाथ जो असतो त्याचा कलिग, तो त्याला ह्याच्यातून वाचवतो आणि मग त्यांना शेवटी विचारतो की तुम्ही या मूर्खांचा मार का सहन केला? तर त्याच्यावरती लेखक म्हणतो, मी कुठे त्यांचा मार खाल्ला, म्हणूनच मला मारलेला आहे. तर अशा प्रकारे ही गोष्ट राहते. तर ही कॅरेक्टर मला कॅरेक्टर किंवा कथा ही का घ्याविषयी वाटली, तर ही अगदी काय म्हणावं ज्याला की काल्पनिक अशी वाटत नाही. आजच्याही जगामध्ये आपण जर बघितलं तर ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. रोज पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये आपल्याला दिसतं की ह्या प्रकारचे अत्याचार घडत आहेत सगळीकडे. अजूनही दलितांवरती किंवा खालची जात वरची जात हा भेद केला जातो अजून सुद्धा सगळीकडे. आणि जो कोणी असा माणूस स्वतःला प्रूव्ह करण्याचा किंवा इतरांच्या बरोबर आपल्याला आणण्याचा विचार करतोय किंवा प्रूव्ह करू पाहतोय स्वतःला, तर त्याला वर येण्याची संधी खरंच दिली जाते का किंवा त्याला किती त्रास होतात? म्हणून मला हे कॅरेक्टर सिलेक्ट करावं असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट की ह्या कॅरेक्टरच्या सुद्धा दोन बाजू आहेत. एक म्हणजे की मी स्वतःला म्हणजे गरिबीतून वर आलोय, मी शिक्षण छान घेतलंय, मी स्वतःला प्रूव्ह करू पाहणार आहे आणि मी अभिनव भारताचे प्रतीक आहे असं जिथं त्याचं म्हणणं असतं. तिथेच दुसऱ्या बाजूला आपण जे अल्पसंख्याक आहोत किंवा आपण डाऊन ट्रोडन आहोत आणि बाकीचे लोक आपल्याला कशी ट्रीट करतात किंवा कशी ट्रीट करतील जर जात कळल्यावरती, याची जी भीती त्याला आहे, ती भीती सुद्धा त्याला कायम त्याच्या मनात राहते आणि त्यामुळे तो आपली जात चोरतो. अशा प्रकारे हे व्यक्तिमत्वाचं दुहेरी प्रकारचं दाखवलेलं आहे की मनातून ज्याला खूप उद्विग्नता असते, ज्याला खूप बोलायचं असतं की हो बाबा मी आहे खालच्या जातीचा, परंतु आय एम समथिंग आणि मला तुम्ही असं ट्रीट करू नका असं म्हणायचं असतं, पण तो म्हणू शकत नाही. अशा प्रकारे हे
डायलेमा टाईप कॅरेक्टर असल्यामुळे मला खूप आवडलं सध्या, म्हणून मी हे सिलेक्ट केलं. आणि आपण बघितलं असेल की आता आर्टिकल 15 जो आयुष्मान खुरानाचा पिक्चर होता, त्यातही याच्यामध्ये ही समस्या दाखवली होती. तर ही अतिशय म्हणायचं तर तात्कालिक परिस्थितीशी जुळणारी गोष्ट वाटते, जरी हे पुस्तक जुनं असलं, गोष्ट जुनी असली तरी. म्हणून मी हे कॅरेक्टर आणि कथा सिलेक्ट केली. धन्यवाद. खूप छान. खूप छान, खूप छान सचिन. मस्त. थँक्यू. मस्त, खरंच खूपच मस्त. पुस्तकाचं नाव काय आहे? पुस्तकाचं नाव जेव्हा मी जात चोरली होती. अच्छा, पुस्तकाचं नाव पण तेच आहे. ओके. ही आणि भाषा जी सचिननी वाचली ती पण अतिशय म्हणजे जाणवती, वेदना जाणवणे इतकी ती जे वाचून दाखवलंस थोडं ते पण खूप छान. छानच लिहिलंय. आणि वेगळा सब्जेक्ट एकदम. आणि पीडीएफ आहे, कोणाला हवा असेल तर देईन, आपल्याकडे आहे पीडीएफ. सचिन वेर्णेकर. ओके, पुढे अजिता, तू पुढचं वाचतेस ना? हो. हा. मी जी पुस्तक घेतलंय ते आर्त नावाचं एक कथासंग्रह आहे. हा लेखिका याची आहे मोनिका गजेंद्र गडकर. ही विद्याधर पुंडलिकांची मुलगी. ती महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या सगळ्यामध्ये सुद्धा स्तंभलेखन करते. प्लस लोकप्रभा, दिवाळी अंक याच्यातून बरेच कथालेखनही केलेलं आहे. त्यांचा भूप आणि आर्त हे 2 अतिशय प्रसिद्ध झालेले कथासंग्रह आहेत. आणि खूप या मोनिका गजेंद्र गडकरचं लेखनाची शैली ही अतिशय सूचक आणि अकृत्रिम आहे, अतिशय लिहिण्याची पद्धत. आर्तमध्ये 6 कथा आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील माणसांच्या जगण्याची विकलता समोर आणली आहे त्यांनी. आणि शीर्षकाप्रमाणेच आर्त अनुभव देतो हे पुस्तकातले प्रत्येक कथा. बरेच कांगोरे जगण्याचे त्यांनी दाखवलेत त्याच्यामध्ये. आणि त्यातली सगळीच माणसं, वेगवेगळ्या कथात जरी माणसं वेगळी, त्यांचे आयुष्य वेगळी, प्रश्न वेगळे असले तरी जगण्याची आर्तता एकच आहे. वाचकाला प्रत्येक कथेमध्ये अंतर्मुख आणि प्रगल्भ करणाऱ्या कथा आहेत. जरूर वाचावं हे पुस्तक. आणि मी भूप वाचलं नाहीये, पण वाचायला आवडेल नक्कीच ते सुद्धा. तर हिंदू मुसलमान जी मी कथा घेतली आहे, ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे, ती श्रद्धा नावाची कथा आहे. ही हिंदू आणि मुसलमान अशा एका द्विधर्मीय कुटुंबातील त्याच्यामधल्या डायनेमिक्स बद्दलची गोष्ट आहे ही. असं लग्न झाल्यानंतर पुढे येणारे अनेक पेच अतिशय प्रभावीपणे मांडलेले त्याच्यामध्ये. या कथेमध्ये अर्शदने माझ्या मनात खळबळ माजवली अक्षरशः. त्याची व्याकुळता, त्याचा एकटेपणा हेलावून तर गेलाच, पण त्याचा उद्रेक, त्याचा संताप अगदी जीवाचा थरकाप उडवून जाणार आहे. वाटलं अशा वेळी काय करता येईल आपल्याला योग्य दिशा दाखवायला. 16व्या-17व्या वर्षी सर्वच मुलं स्वत्व शोधू पाहतात, नाही का? तसाच तोही एक होता. ही जी कथा आहे ती यशोदेच्या नजरेतनं उलगडत गेलेली आहे. ती स्वतः महाराष्ट्रीयन असते आणि तिच्या घरच्यांच्या बऱ्याच विरोधानंतर तिचं लग्न कॉलेजमधल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा सय्यदशी होतं. सय्यद स्वभावाने अतिशय सज्जन असतो, विचारानेही चांगला असतो आणि घरचेही तसे असतात. त्यामुळे यशोदेचा खूप मनापासून स्वीकार केला जातो. ती देखील दोन्ही धर्मांना सारखाच मान देऊन, त्यांचे रीतिरिवाज पाळून पूर्णपणे एकजीव होते संसारात. सगळ्यांचं प्रेम पण संपादन करते. त्यांना 2 मुलगे होतात आणि आता ते मोठे झालेत. या पार्श्वभूमीवर ही पूर्ण कथा पुढे जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या मनात घर केलं, मला अस्वस्थ केलं ते अर्शदने, तिच्या 16-17 वर्षाच्या मुलाने. त्याचा मोठा भाऊ असलम हुशार, देखणा आणि समजूतदार, सगळ्यांचाच लाडका. मग माझ्यातच काय हे सर्व नाही? खूप काहीतरी उणं आहे माझ्यात. अभ्यासात प्रगती पण माझी जास्त नाही. असं काय हे सगळं माझ्याच बाबतीत होतं? अशी कमीपणाची भावना अर्शदच्या मनात निर्माण होते. या अशा एकटं पडल्याने आणि त्या मानसिक अवस्था त्याची तशी होत जाते. त्याने तो अबोल होत जातो. सारखा बाहेर राहतो, मशिदीत तासनतास बसतो. तिथे मौलवी त्याला सहानुभूती दाखवतात, प्रेमाचा आभास करून, त्याचा न्यूनगंडाचा पूर्णपणे फायदा घेऊन त्याच्या मनावर असं वारंवार बिंबवून देतात की तुझी ही अवस्था तुझं घर भ्रष्ट झाल्यामुळे, तुझी आई हिंदू आहे
त्यामुळे अशी तुझी अवस्था झाली आहे. पण घरात सगळे व्यापक विचाराचे असतात, त्याला समजायचा प्रयत्न करतात, दोन्ही धर्मांच्या चांगल्या गुणांकडे पाहायला सांगतात, पण तो अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. आपली प्रगती स्वतःची ही घरचे धर्माच्या बाहेर गेल्यामुळे आहे, हा त्याचा इतका ठाम विश्वास निर्माण होतो त्याच्यात. त्याच्यामुळे साली पहले से अल्लाह नाराज है, माफ नहीं करेगा काफर, असा आईचा अपमान आणि तिरस्कार, बेदरकार वागणं आणि हात उगारणंही रास्त वाटू लागतं त्याला. तरीही अनेक प्रसंगात त्यातील दुखावलेला एक छोटा पण तरुण मुलगा डोकावत राहतो. मला वाटत राहिलं की त्याला आणि त्याच्यासारखे कित्येक अर्शद असेच दिशाभूल होत असतील का? वेगळी वेगळी कारणं सांगून त्यांना वेगळ्याच मार्गाला लावलं जात असेल का? भोवताली आपण अतिरेकी विचार आणि अतिरेकी वागणं तर आपण पाहतोच. दोन्ही अतिशय घातकच. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे, हे या मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल? शेवटी अर्शद हा अस्लम या मोठ्या भावाच्या बायकोवर होणारी बायको असते, ती पण हिंदू असते, त्याची आग पाखडतो, शारीरिक जबरदस्ती देखील करतो, पण तरीही त्याचा आंतरिक आक्रोश जाणवतो, अंगावर काटा आणतो. क्या करूं मैं, मुझे अकेला छोड़ के सब सब चले गए, नालायक जो हूं म्हणत गळा काढून रडतो, तेव्हा जीव अगदी पिळवटून निघतो. हल्लीच्या वातावरणात अनेक द्विधर्मीय विवाह होताना आपण पाहतो. स्वागतार्हच गोष्ट ही, आणि अनेक कॉलेजमध्ये इतर ग्रुप्समध्ये आपण असे एकत्र आलेली बरीच लोक बघतो. पण हे पुढे जाऊन या मुलांच्या राहणीतले विचारांमधले हे जे विरोधाभास असतात ते या मुलांना झेपतील का? ते कसं, त्याचा परिणाम काय होईल त्यांच्यावर? असे हृदयद्रावक अनुभव त्यांनाही येऊ नयेत यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो? नुसता अर्शदच नाही तर असे आजचे अनेक तरुणांना समजून घेऊन योग्य अयोग्याची ओळख दाखवणं आणि असा इतरांनी फायदा घेऊ नये अशा पद्धतीने संवेदनशील प्रकारे काय करू शकतो? अर्शदने हे सर्व प्रश्न माझ्या मनात उभे केले. धन्यवाद. वा, खूप छान, खूप छान, मस्त मस्त मस्त. हे अनुवादित आहे का पुस्तक कोणाचं की? नाही, अर्थ हे त्यांचं स्वतःच आहे. अच्छा अच्छा, ओके ओके मोनिका गजेंद्र गडकर. ओके ओके. आणि ही एक मी कथा सांगितली, पण इतर सर्व कथा पण आपण रोजच्या आयुष्यात बघणाऱ्या गोष्टी, पण त्याचा इतका असा एक खोलवर कुठेतरी इम्पॅक्ट होतोच त्या प्रत्येक गोष्टीचा. अतिशय सुंदर वाचावं असं मी नक्कीच पुस्तकाचं नाव पण सांगेन. अर्थ असंच आहे का? पुस्तकाचं नाव अर्थ आहे. ही कथा आहे श्रद्धा, श्रद्धा. श्रद्धावर आहे. बरीच छान. कथा बरीच मोठी आहे, पण त्यातलं खरंच म्हणजे तो मुलगा इतका विचित्र वागून सुद्धा असा त्याचा संताप न येता वाईटच वाटत राहतं की हे काय, म्हणजे त्याची दया येत राहते आपल्या अर्थात. दया, आणि जाणवतं की त्याचा एक वेगळा आक्रोश आहे, तोही त्याच्या जागी बरोबर आहे. त्या वयामध्ये मुलांना खरोखर जेव्हा शोधत असतात स्वतःला, तेव्हा हे खूप कन्फ्युजिंग होऊ शकतं, वेगळे वेगळे धर्मांचं वेगवेगळ्या याचं बघून. मस्त, छान वाचली. वा, खूप छान, वाचू आम्ही नक्की. खूप छान. मला असं वाटतंय सचिन आणि अजिता या दोघांनी काय सामाजिक आणि करंट खूपच ह्या विषयावर दोघांचे विषय खूप, मला फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मध्ये, फर्स्ट पार्ट मध्ये जास्ती ललित आणि पौराणिक होतं, हे दोन्ही म्हणजे खूप छान आहे हा प्लॅटफॉर्म. सामाजिक वेगळा झाला जरा, हो खरं, अगदीच वेगळे मिळाले विषय. जातीभेद आणि धर्मभेद असं दोन हो, तेच खूपच, विषयावरती झालं ते. हो, खूप छान, छान वाचले, खूप छान वाटलं. आता पुढे आपण जाऊया आपले नवीन मेंबर आलेले राजेंद्र पडतुरे यांच्याकडे. पडतुरे, तुम्ही बोलू शकता, सुरू करू शकता आता. तुम्ही आधी तुमची ओळख करून द्या, कारण तुम्ही नवीन आहात आमच्या ग्रुपमध्ये. आम्ही सगळेजण तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय. तुमचा म्यूट आहे मला वाटतं, माईक तुम्ही ऑन करा. आणि आता ओव्हर टू यू. ठीक आहे. हो, येस. हा, मी राजेंद्र पडतुरे, मूळचा पुण्याचा आहे आणि जयपूरला राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये
मी डीन फॅकल्टी ऑफ आर्ट्स आणि प्रोफेसर ऑफ जर्मन म्हणून रिटायर झालो होतो गेल्या वर्षी 30 जूनला. आणि तेव्हापासून इथे बंगलोरमध्ये आहे. आणि आता हळूहळू तुमच्या लोकांच्या मिळण्या मिसळण्याचा योग येतो आहे. मध्यंतरी एक माझं असं ठरलं होतं की जर्मन भाषेबद्दल बोलायचं, पण काही अडचणी आल्या आणि तो कार्यक्रम रद्द करावा लागला होता. पण आज तुम्हा लोकांना भेटायचा परत एकदा संधी मिळाली आहे. आणि मी आता प्रयत्न करीन की मी वेळेचं बंधन ठेवून थोडक्यात माझा विषय मांडीन. आपण आता ज्याच्यावर चर्चा करणार आहोत ते वि.वा. शिरवाडकरांचं नाटक आहे नटसम्राट. 1970 साली त्यांनी हे नाटक लिहिलं होतं. म्हणजे साधारणपणे 51 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक सुद्धा आज इतकंच त्याचं औचित्य आहे. त्या नाटकाचा विषयच असा आहे की माणसाला ते नाटक वाचताना बघताना संतापच येतो. जे मुख्य भूमिका करणारे जे मुख्य कॅरेक्टर आहे त्या नाटकातलं अप्पासाहेब बेलवलकर, एक वृद्ध व्यवस्था आहेत. ते नाटकाची सुरुवात होतानाच त्यांच्यावरती पूर्णपणे फोकस केलेला आहे. त्यांना स्टेजवरती दाखवलं जातं आणि त्यांचा तिथे नटसम्राट म्हणून सत्कार झालेला आहे आणि त्यांना 40,000 रुपयाची एक त्यांना थैली मिळालेली आहे. आणि पहिल्याच नाटकाच्या सुरुवातीलाच ते मुलांमध्ये आपली सगळी संपत्ती वाटून टाकतात. आणि आपली सगळी संपत्ती वाटून टाकलेले एक वृद्ध गृहस्थ त्यांची कशी हालाकीची परिस्थिती निर्माण होते हे इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि एक मनामध्ये वाचताना नाटक बघताना मनामध्ये एक संताप निर्माण होतो की आपण फार टेंभाबेरो असतो की आम्ही संस्कारांना मानतो, आमच्याकडे वृद्ध लोकांची खूप काळजी घेतली जाते वगैरे. पण 51 वर्षापूर्वी 1970 साली जी अवस्था अप्पासाहेब बेलवलकरांची केली गेली त्याच्यावरूनच एक लक्षात येतं की आपली सामाजिक स्थिती खालावत गेलेली आहे आणि आपण आपल्याला एक फार मोठी माणसं समजतो. आपला समाज हा फार पुढारलेला आहे, पुरोगामी आहे असं आपण समजतो. पण या पुरोगामी पुढारलेल्या समाजामध्ये वृद्ध लोकांची काय अवस्था केलेली आहे हे त्या काळात आपल्याला बघायला मिळतं. हे फार मनाला खटकतं. तर त्या नाटकाच्या सुरुवातीलाच जेव्हा अप्पासाहेब आपली सगळी संपत्ती दोन मुलांना, एक मुलगा आणि एक मुलगी असते, नलिनी नावाची मुलगी असते आणि सुधाकर नावाचा मुलगा आहे. त्यांना स्वतःला अप्पासाहेबांना हे लक्षात नसतं की माझा मुलगा MA आहे का MCOM आहे. पण त्यांना आपल्या मुलांच्या बद्दल इतकी प्रचंड अभिमानाचा त्यांना इतका अभिमान असतो आपल्या मुलांबद्दल की ते त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत. आणि आपल्या मुलीला या वयात कोकरू म्हणतात. माझं कोकरू म्हणून अजूनही ते आपल्या मुलीला करतात. प्रेमाच्या वातावरणामध्ये वाढलेलं असताना त्यांची मुलं त्यांच्याशी किती बेदरकारपणे वागतात. जेव्हा हा समारंभ संपतो त्याच्यानंतर त्या समारंभाच्या शेवटी ते आपल्या बायकोला म्हणतात, कावेरी त्यांचं नाव आहे, आणि त्यांची बायको म्हणजे तिला ते सरकार म्हणतात. आणि ते नाटकाच्या सुरुवातीपासून हे सांगतात की माझ्यावरती सत्ता आहे माझ्या सरकारची. अँड ही इज व्हेरी प्राऊड ऑफ हिज वाईफ, व्हेरी प्राऊड ऑफ हिज वाईफ. आणि तो समारंभ संपला, सगळं ते संपत्ती वगैरे वाटून झाल्यावरती म्हणतात की आता मला एक कप चहा पाज. आणि तिथे सीन बदलतो आणि अप्पासाहेबांची दुर्गती कशी झालेली आहे हे तिथून सुरुवात होते. ते त्यांच्या खोलीमध्ये खुर्चीत बसलेले आहेत आणि मला चहा द्या, मला चहा द्या, मला चहा द्या कोण ओरडतायत. तर त्यांची एकूण परिस्थिती आणि त्यांच्या मुलांच्यामुळेच त्यांची जी खालावली गेली स्थिती हे बघण्यासारखं आहे. म्हणजे
खरोखर मनामध्ये राग निर्माण होतो तरुण पिढीबद्दल, किती कृतज्ञ आणि कशी ही तरुण पिढी आहे हे लक्षात येतं. की तुम्ही आपल्या आईबापांनी दिलेली सगळी संपत्ती घेता, तुम्ही आपल्या आईबापांकडनं, आणि आईबाप काय विचार करतात, मी दिलं म्हणत नाही. आईबाप काय विचार करतात की हे सगळं त्यांचंच आहे, त्यांना मिळवून देत. पण मुलांच्या ठिकाणी ती भावना नसते. सृजनशील आहेत अप्पासाहेब बेलवलकर, संवेदनशील आहेत, आणि त्यांची मुलं कृतज्ञ आहेत. म्हणजे मला हे म्हणायचं नाही की तरुण पिढी कृतज्ञ नाही, पण तरुण पिढीमध्ये ही मॅच्युरिटी नाहीये की आपल्या आई वडिलांच्या बद्दल आपलं काय कर्तव्य आहे हे मुलांनी ओळखलं पाहिजे. सर्वसाधारणपणे काय बघायला मिळतं की आई वडिलांना मुलं सारखे दोष देत असतात, आणि तेच त्या नाटकात दाखवलेलं आहे की तुम्हाला बोलायचं कळत नाही, तुम्ही आमच्या आल्या गेल्या लोकांच्या आमची इज्जत ठेवत नाही. तर अप्पासाहेबांना मुलाकडनं असा छावा झाल्यावर ते विचार करतात की आपण आता मुलीकडे जावं. त्यांच्या मुलीकडे त्यांची आणखीन वाईट स्थिती केली जाते. अप्पासाहेबांची अवस्था ही दयनीय होत जाते, आणि त्यांची दयनीय अवस्था होण्याला कारणीभूत ते स्वतः नाहीत, अजिबात नाहीत. त्यांनी जे काही स्वार्थत्याग केलेला आहे त्याला रेकग्नाइज करणं हे जे तरुण पिढीचं काम होतं त्यांनी केलेलं नाहीये, म्हणून अप्पासाहेबांची स्थिती बिघडते. अप्पासाहेब हे या नाटकामध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ही रिप्रेझेंट्स द ओल्ड जनरेशन that is suffering, and the sufferances of the old generation is thanks, I would say, thanks to the young generation. Yes, I am slightly sarcastic when I say thanks to the young generation. त्याचं कारण असं आहे की यंग जनरेशन, अप्पासाहेबांची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये ते बघा, आज नटसम्राट म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे, त्यांना संपत्ती मिळालेली आहे. एक कर्तृत्ववान पुरुष आहे, त्यांचा जो मुलगा आहे तो स्वकर्तृत्ववान आहे, नाही असं नाही, पण त्यांनी खऱ्या अर्थाने उन्हाळे पावसाळे पाहिलेले नाहीयेत. तर ते जे उन्हाळे पावसाळे अप्पासाहेबांनी पाहिलेत ते त्यांच्या मुलांनी पाहिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये परिपक्वता कुठेही नाहीये, आणि परिपक्वता नसल्यामुळे अहंभाव जास्ती आहे. माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. अप्पासाहेब बेलवलकर हे एक अत्यंत स्वाभिमानी पुरुष, पण त्यांची मुलं ही अभिमानी आहेत. अभिमान आणि स्वाभिमान मध्ये फरक आहे. तर अप्पासाहेब बेलवलकरांचं जे कॅरेक्टर आहे ते मला आवडलं, याचं मुख्य कारण असते. आणि खरं तर हे नाटक मी स्वतः 10 वर्षाचा होतो तेव्हा वाचलेलं आहे. तेव्हा तर मी हळूहळू तरुण होत चाललो होतो, पण तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये अप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांचा मुलगा सुधाकर आणि त्यांची मुलगी नलिनी हे 3 कॅरेक्टर्स तेव्हापासून माझ्या मनात रुजलेली आहेत, आज 51 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून मला त्यांच्या दोन्ही मुलांचा राग आलेला आहे, अगदी सुरुवातीपासून. जेव्हा मी स्वतः 10 वर्षाचा मुलगा होतो की हे काय आहे, आपण हे बघतोय, आपण हे यातनं काय शिकणार आहोत, आपल्या आई वडिलांना असं वागवायचं का आपण? तर अर्थात नाही, हेच उत्तर आहे. पण हे जे नाटक, आणि कधी नाटक लिहिलं गेलं हे बघा, 1970 साली, किती जुन्या काळी लिहिलं गेलं. शिरवाडकर हे एका अर्थाने खरोखर रिव्होल्युशनरी नाटककार मानले गेले पाहिजेत. शेक्सपियरचा त्यांच्यावरती पगडा भयंकर होता. शेक्सपियरच्या किंग लिअर वरनं त्यांना ही कल्पना सुचलेली आहे. पण जरी त्यांनी शेक्सपियर कडनं ही कल्पना घेतलेली असली तरी या एका रिव्होल्युशनरी थिंकिंगच्या माणसाने तेव्हाच इतक्या जुन्या काळी, इतक्या वर्षांपूर्वी आपल्या समाजाचा कसा ऱ्हास होत चाललेला आहे हे दाखवलेलं आहे. आणि अप्पासाहेब बेलवलकरांचं जे कॅरेक्टर आहे ते एक विक्टिम आहेत, द जनरेशन ऑफ विक्टिम्स.
ज्या माणसांनी सर्वस्व देऊन टाकलेले आहे. आणि ते जेव्हा त्या स्वागत समारंभामध्ये जेव्हा ते सगळं आपल्या मुलांना देऊन टाकतात, तेव्हा ते एक गोष्ट सांगतात की हा हिस्सा मी माझ्या सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे आणि माझ्या बायकोसाठी मी हे देणार आहे. म्हणजे अक्षरशः नाटकाचा जिथे शेवट होतो, म्हणजे द प्ले रोटेट्स अराउंड, इट्स इन अ सर्कल. It begins there where it would have ended, and it ends in still a worse condition. जे शेवटच्या क्षणी अप्पासाहेब बेलवलकर एका थिएटरच्या बाहेर त्या राजा नावाच्या मुलावर बसलेले असतात, पण ते राजाला सांगतात की राजा, हे असं असतं नाटक. अक्षरशः अंग शहारत. मगाशीच अनौपचारिक गोष्टी झाल्या तेव्हा मी सांगितलं होतं की हे नाटक माझ्या इतक्या मनामध्ये ते बसलेले की मला हातामध्ये पुस्तक नाही घेता मी त्या नाटकातले वाक्य सांगू शकतो तुम्हाला, पण मला वेळेचं बंधन ठेवायचं आहे. उगीच 5 ते 6 मिनिटं होऊ द्यायची नाहीयेत. आमची जी एक जर्मन डिसिप्लिन आहे तिच्यानुसार मी 5 ते 5.5 मिनिटं न होऊ देण्याची काळजी घेणार आहे. आणि या नाटकामध्ये असे मध्ये मध्ये जे प्रसंग आहेत, उदाहरणार्थ सुधाकरच्या घरातून ते जेव्हा नलिनीकडे येतात, तिथे त्यांच्या जावयाचे एक बॉस येतात आणि ते लोक मॅकबेथ नाटक करत असतात. ते लोक मॅकबेथ नाटक करत असताना सगळ्या जुन्या लोकांना शिव्या देतात, अद्वा तद्वा बोलतात की हे आप्पासाहेब बेलवलकर कोण होते, काय गणपतराव काय. म्हणजे that man goes to any extent to curse these old people. आणि त्या क्षणी जो त्यांचा संताप व्यक्त होतो, एक तो सीन. दुसरा सीन जेव्हा ते त्यांच्या बायकोवर खोलीमध्ये बसलेले असतात आणि त्यांचा मोरवाडीला जायचा कार्यक्रम ठरतो, तेव्हा तो विठोबा येऊन म्हणतो की तुम्ही निघालात मोरवाडीला, पण तुम्हाला पोहोचवतील चोरवाडीला. त्यांची अजिबात संवेदना ही नसलेली त्यांची जी मुलगी असते, ती बापावरती चोरीचा आरोप आणते. आणि त्या क्षणी जो एक उद्वेग अप्पासाहेब बेलवलकरांमध्ये दिसतो, काय मी चोरी केली. त्या ठिकाणी एक वृद्ध बाप किती पीडा सहन करत असतो हे दिसतं. आणि हे वैयक्तिक नाहीये, ही सामाजिक टीका आहे. आपल्या समाजाचा होत असलेला ऱ्हास आहे हा. आपल्या समाजामध्ये आजच्या तारखेला, म्हणजे खरं तर तेव्हापासूनची गोष्ट आहे, आपल्या समाजामध्ये वृद्ध लोकांची किंवा आपल्या समाजामध्ये वी डोंट केअर. एक आजकाल इंग्लिश आणि हिंदी पिक्चर्स मध्ये एक वाक्य मी खूप वेळा ऐकतो, आय डोंट केअर. हा जो एक सेन्स आलेला आहे, दॅट इज रुइनिंग द सोसायटी. आणि तोच सोसायटीचा रुईन दाखवण्याचं काम अप्पासाहेब बेलवलकरांच्या कॅरेक्टरमध्ये केलेलं आहे. मला खरं तर बरंच काय बोलायची इच्छा होती, कारण नाटक हा विषय असा आहे आणि मुख्य म्हणजे हे नाटक असं आहे की याच्यावरती तासनतास बोलायची परवानगी दिली तर खूप काही बोलता येईल. खरंय खरंय, अगदी खरंय. आणि या नाटकाची तुलना करण्यासाठी जर्मन, इंग्लिश, फ्रेंच नाटकांची सुद्धा उदाहरणं घेता येतील. पण मला असं वाटतं की मी इथे आवडतं घ्यावं, नाहीतर मी जर का भावना आणि शब्दांमध्ये बहकलो गेलो तर आपला जो नियम आहे तो मोडला जाईल. धन्यवाद. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे आहे, अदरवाईज आपण इनफॉर्मल जरूर भेटूया. आणि 10व्या वर्षी तुम्ही हे पुस्तक वाचलंयत आणि अजूनही तुमच्यावरती एवढा पगडा दिसतोय याचा. खूपच छान तुम्ही सांगितलं ते. म्हणजे तुम्ही अगदी ते नाटक पुस्तक जगताय असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. मध्यंतरी मी एकदा मेसेज मध्ये मला एक सांगायचं म्हणजे तुमचं एक वाक्य मला त्याच्यातलं आवडलं. हे का होतंय याच्यावरती जे तुम्ही म्हणलात की त्या मुलांनी त्यांचे तेवढे उन्हाळे पावसाळे जगात बघितलेले नाहीयेत म्हणून ते बेदरकार आहेत पोरं.
आणि हम्म. आप्पासाहेबांनी खूप उन्हाळे पावसाळे बघितले, दुःखातनं गेलेत म्हणून त्यांच्या कामावर आणि एक श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ते ते एकदम matured अगदी बरोबर आहे हम्म, 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 वाक्य आहे तुमचं. हम्म. हम्म. मी हे श्रीराम लागू आणि शांताजोगांचं नाटक प्रत्यक्ष भरतनाट्याला बघितलेलं आहे. मी अं, शांताजोग म्हणजे असताना पाहिलेलं आहे. जवळजवळ एक 45-50 वर्षा रादर 70 म्हणजे 70-72ला जेव्हा नवीन नवीन आलं होतं नाटक, तेव्हा मला भरतनाट्य मंदिरला हे बघितलेलं नाटक आठवतंय. हम्म. लक्षात राहिला तो श्रीराम लागूंचा अभिनय आणि शांताजोगांचा अभिनय हेच जास्ती लक्षात राहिलं. त्या हो, काळामध्ये हो. गोष्टीकडे जास्ती लक्ष नव्हतं, पण आता नाही, नाही. परिपक्व वयामध्ये जेव्हा गोष्टीकडे आपण बघतो तेव्हा हम्म. त्याचे बरेचसे पदर आपल्याला वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने दिसायला लागतात. खरं म्हणजे हम्म. त्या काळात तेवढी मॅच्युरिटी नव्हती, पण आता त्याच्यावर खूप चर्चा होऊ शकते असं आता या क्षणी मला वाटतंय. आपण हो, नंतर हो, पुढे जाऊया. जरूर. हो. म्हणजे 2 माणसं आता आपल्याकडे आहेत ज्यांना या नाटकावरती चर्चा करायची आहे. म्हणजे ठीक आहे, आपला ठीक एक कार्यक्रम पुढचा पल्लवी लिहून ठेव. आहे. चालेल. मी केव्हाही तयार आहे. आपण मी नक्कीच केव्हाही तयार आहे. नाटकं घेऊन हे चर्चा करू शकते. कारण नाटकप्रेमी नाटक सुद्धा आपण असतोच मराठी नाटक हा विषय तुम्ही काढलात अगदी. की मी तासून तास बोलायला तयार आहे. अगदी, अगदी प्रश्न नाही. मी तेच माझ्या इथे कर्नाटकात तेच म्हणते, जरी कर्नाटकात नाटक असलं तरी हम्म. महाराष्ट्राचा ऍक्च्युली नाटक हा आत्मा आहे. सगळे अगदी मराठी लोक नाटक बघतच अगदी असतात. खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. खूप छान झालं. आपण पुढच्या पार्टिसिपंट कडे जाऊया. हो, हो. अगदी. शिल्पा, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. शिल्पा आहे तयार? हो हो तयार आहे तयार ओव्हर आहे. टू यू. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज मी ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे त्यातला एक उतारा मी वाचून दाखवते. सगळ्यांना बहुधा तो लक्षात येईलच की कोणतं पुस्तक आहे ते, आणि मग त्याच्याबद्दल चर्चा करूया की मी ते पुस्तक का निवडलं आज वाचण्यासाठी म्हणून. तर पहिल्यांदा एक थोडासा भाग त्याचा वाचून दाखवते. साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती. जेमतेम श्वासोच्छ्वास करणारं ते काळं मुटकुळं कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत नव्हतं. पण सुझनबाईंनी आशा सोडली नव्हती. त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल. फक्त सुझनबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवत होत्या. त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. तो हळूहळू चालू लागला, खाऊ लागला. पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या उबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं. त्याला बोलता येत नव्हतं. मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही. त्या उत्तम उमद्या घोड्याच्या बदल्यात मिळवलेला मेरीचा दमेकरी दुबळा मुका पोर मात्र कार्व्हरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची मोझेस बाबांना आठवण झाली. सुझनबाईंच्या त्या शुश्रूषेत, देखभालीत त्यांचाही वाटा होता. मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं. मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती आणि ही ममता सुझनबाई जाणून होत्या. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतेय. वीणा गवाणकरांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा अक्षरशः वेड्यासारखं वाचलं. मी त्यावेळी मला वाटतं शाळेत होते. 10वी-11वीच्या आसपास होते, म्हणजे 15-16 वर्षाची. आणि त्याच्यानंतर मात्र मग मी जेव्हा मिळेल तेव्हा या पुस्तकाची अक्षरशः पारायणं केलेली आहेत. आणि आज हे पुस्तक मला परत वाचावंसं वाटलं आणि इथंही त्या पुस्तकाचा उल्लेख म्हणजे चर्चेसाठी घ्यावासा वाटला. कारण आता जेव्हा मी पुन्हा नव्यानं विचार करते तेव्हा सद्य परिस्थितीत की जितकी भयानक परिस्थिती आहे बाहेर, आणि अ, अ, जे काही चाललेलं आहे किंवा माणसामाणसातली अ, देवाणघेवाण वैचारिक आणि इमोशनल सुद्धा जी कमी होत चालली आहे. एक प्रकारचा अलिप्तपणा येत चाललाय प्रत्येकाला, की मी माझ्यापुरतं बघणार, मला दुसऱ्याचं काय करायचं? असा पण एक सामाजिक दृष्टिकोन होत चाललाय. आणि मुलंही जेव्हा मी बघते, की माझा स्वतःचा मुलगा आहे किंवा त्याच्या आसपासची बाकीच्या वयातली जी मुलं आहेत, की आम्हाला सगळं ताटात मिळालं पाहिजे. वी वॉन्ट एव्हरीथिंग ऑन द प्लॅटर. आम्हाला कुठलेही कष्ट करायला नको, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला नको. कुठल्याही प्रकारचं थोडंसं काहीतरी जरा बिनसलं, की मी निघून जाणार घरातनं किंवा मी हे करणार, ते करणार. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आपण बघितलं होतं, की सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती, की
असे अनेक प्रकार घडत असतात आणि त्याच्यावर एकच कळतं, की वी आर नॉट रेडी टू फेस द सिच्युएशन किंवा तेवढा जो एक स्ट्रिक्टनेस पाहिजे आपल्या अंगात किंवा एक कणखरपणा पाहिजे ज्याला म्हणतो आपण मराठीत, तो नसतो. मुलांमध्येही नसतो आणि बहुधा कदाचित त्यांच्या पालकांमध्येही नसावा. तर अशा पार्श्वभूमीवर एक होता कारभार पुस्तक मला प्रचंड मनाला उभारी देऊन जातं. जेव्हा आजूबाजूची परिस्थिती लो असते तेव्हा कारभार वाचला की जे प्रचंड बळ मिळतं ते म्हणजे शब्दाच्या पलीकडचं आहे. आणि कारभारच्या पुस्तकामध्ये हा मेरीचा ज्याची आई एका घरात एका दाम्पत्यानं तिला गुलाम म्हणून विकत घेतलं होतं. आणि त्यावेळी अमेरिकेत परिस्थिती अशी होती की गुलामांना पळवून परत विकत असत. आणि अशा एका टोळीनं त्याच्या आईला पळवलेलं असतं. त्याच्या आईचा शोध जीवनभर संपत नाही त्याचा. तो प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी आईला शोधत असतो. आई काही त्याला मिळत नाही. शेवटी त्याला आई म्हणून कोणालाही हाक मारता येत नाही आयुष्यात. त्याचं मोठं दुर्दैव असतं. आणि असा हा आईविना, बापाविना, बापाचा तर पत्ताच नसतो. आईविना, बापाविना वाढलेला पोर असतो. कारभार कुटुंब त्या मुलाला आश्रय देतं. आणि त्या मुलाचं सर्वात जास्त कारभार मला एवढ्यासाठी आवडतो, की तो मुलगा आपल्या परिस्थितीचं कुठलंही भांडवल न करता, जिथून जे मिळेल ते सगळं चांगलं जे काही त्याला आत्मसात करायचं असतं, ते अतिशय सायलेंटपणाने, शांतपणाने, कुठलाही गाजावाजा न करता, ते सगळं आत्मसात करत राहतो आणि एखाद्या वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे तो सगळं आत्मसात करत पुढं त्या झऱ्याचा एवढा मोठा सागर होतो, की कारभार नावाचा एक म्हणजे लेजेंड तयार होतं. लेजेंडरी फिगर होते ती, की त्या काळ्या लोकांना त्यांच्या पूर्ण गुलामगिरीतून आणि त्यांच्या अतिशय वाईट परिस्थितीतून वर आणणारा, त्यांना मार्ग दाखवणारा अशी ती एक पर्सनॅलिटी तयार होते. आणि ह्या पूर्ण त्याच्या प्रवासामध्ये तो प्रत्येक ठिकाणी कधीही त्यानं भांडवल केलेलं नाहीये. त्याला गुलामगिरीचे चटकेही सहन करावे लागलेले आहेत. त्याला त्याच्या या प्रवासात काळ्या-गोऱ्याचे भेद अनेक ठिकाणी अनुभवायला मिळालेले आहेत. पण त्या सगळ्या प्रसंगांना तोंड देत स्वतःपुरतं असं स्वतःचं एक तत्वज्ञान तयार करत तो जातो. आणि एके ठिकाणी प्रत्येक वेळी त्याला एक गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागतं. दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथं नोकर म्हणून काम करावं लागतं. कारण सुरुवातीला त्याच्याकडे काहीच नसतं. म्हणजे दुबळा दमेकरी पोरापासून जी त्यांनी सुरुवात केलेली असते, की पुरेसं शिक्षण नसतं, पुरेसे पैसे नसतात, पुरेसं रूपही नसतं, म्हणजे काळी त्वचा ज्याला म्हणतो आपण, काळ्या-गोऱ्याचा भेद जो तिकडे खूप जास्त असतो, होता किंवा अजूनही आहे कदाचित. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला कुठेही काम मिळत नसतं. अ, जाईल त्या ठिकाणी पडेल ते काम करून सगळ्या प्रत्येक कामातले बारकावे परिपूर्णतेकडे कसे जातील ह्याचा प्रयत्न करत तो ते सगळं काम शिकतो. आणि असं काम शिकत आपल्या स्वभावामुळे सगळ्यांना आपलंसं करत, तो प्रत्येक ठिकाणाहून मिळेल ते सगळं घेत जातो. आणि मोठा होतो आणि पुढच्या एका एका ठिकाणी त्याला असं विचारतात. त्याची चित्रकला ही अत्यंत सुंदर असते. चित्रकलेत तो प्रवीण असतो. अ, वाजवण्यात आणि गाणं म्हणण्यात तो प्रवीण असतो. म्हणजे संगीताचंही त्याला पुष्कळ ज्ञान असतं. आणि एका ठिकाणी त्याला सांगतात, की त्याचे शिक्षक सांगतात, की "तुझी चित्रकला इतकी सुंदर आहे, तर तू चित्रकला पुढे प्रदर्शनात जा आणि त्याचं शिक्षण पूर्ण कर." तर त्यावेळी त्यानं जे उत्तर दिलेलं आहे, ते ऐकण्यासारखं आहे उत्तर. मी तो पॅराग्राफ वाचून दाखवते. कारण तो अतिशय सुंदर पॅराग्राफ आहे. संचालक श्री विल्सन यांच्या कानी जॉर्जच्या चित्रकलेच्या नैपुण्याची ख्याती आली. प्राध्यापक बर्ड यांच्याकडून त्यांच्या कन्येने श्रीमती बर्डने जॉर्जची केलेली प्रशंसा त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करून गेली. निसर्गदत्त बहुमोल देणगी बाजूला सारून हा कलावंत कृषीशास्त्राच्या मागे का लागला आहे, ही शंका त्यांना गप्प बसू देईना. शेवटी विल्सन यांनी जॉर्जला विचारलंच, "थोडे दिवस हा अभ्यास बाजूला ठेवून तू चित्रकलेचं किंवा संगीताचं शिक्षण का पुरं करत नाहीस?" जॉर्ज विनम्रपणे उत्तरला, "कारण कृषीशास्त्राच्या अभ्यासाचाच उपयोग माझ्या बांधवांना होण्यासारखा आहे." जॉर्जच्या या उत्तराने विल्सन चकित झाले. म्हणजे या पॅराग्राफ वरून असं लक्षात येतंय, की लहान वयात जेव्हा तो 26-27 वर्षाचा होता किंवा त्या वयातच त्याला नेमकं भान आलं होतं, की आपल्याला काय करायचंय आयुष्यात आणि आपलं लक्ष काय असणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायची. जेव्हा लक्ष ठरलेलं असतं, तेव्हा मग रस्ता फारसा मॅटर करत नाही आणि जिथून त्याचा तर रस्ता ठरलेलाच नव्हता. जो रस्ता मिळेल तिथून जे मिळेल ते ज्ञानाचे कण वेचत हा एक संत महात्मा पुढे चालला होता.
पूर्ण याचा जो कारभारचा प्रवास आहे तो इतका प्रेरणादायी आहे, की जेव्हा आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला फारशी अनुकूल नसते, तेव्हा हे उदाहरण मला अशी प्रेरणा देतं, की अ, एक काय म्हणतात दमेकरी दुबळं पोर, की ज्याला आई-बापही नाहीत आणि कोणाचा सपोर्टही नाही, अशा मुलानं स्वतःचं आयुष्य कसं घडवलं आणि किती त्रास सहन केले आणि कुठल्याही परिस्थितीचं भांडवल न करता. त्यामुळं आपल्याकडं तर मग पुष्कळ गोष्टी असतात. आपल्याला तर खूपच गोष्टी देवानं समोर दिलेल्या असतात आणि तरीही आपण परिस्थितीबद्दल कुठल्या ना कुठल्या प्रकारची कुरकुर करत राहतो, की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. पण आपला फोकस हा नसतो, की आहे त्या परिस्थितीत मला काय करता येईल? आणि अशा ह्याच्यामध्ये एक होता कार्व्हर हे खरंच प्रेरणादायी पुस्तक आहे. म्हणून मला ते फार आवडतं. थँक यू. मस्त. छान थँक्यू. छान. छान नवीन पुस्तक कळलं. आणि एकदम पाठ आपल्या पीडीएफ वर मला याची एक पीडीएफ होता आहे, कार्बन याची पीडीएफ आहे आपल्याकडे, याची आहे आहे. आहे ते आणि शेअर सचिन नक्की पाठव. वीणा गवाणकरांनी ते खूप सुंदर भाषेत लिहिलेलं आहे. मस्त आहे. हो मी खूप लहानपणी वाचत, मला आता आठवत नाही. जेव्हा तू सांगत होतीस तेव्हा मला काही काही त्याच्यातलं आठवत होतं थोडं थोडं. म्हणजे आता वाचायलाच पाहिजे परत. मस्त आहे आपल्याकडे छान पुस्तक. सांगितलं. आपण नक्कीच वाचूया ते. सगळ्यांनी एकदा ना हा संपलं की एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ज्यांनी ज्यांनी जी जी पुस्तकं वाचली ती एकदा फक्त टाका ग्रुपवर, मग त्याच्या पीडीएफ शोधून आम्ही शेअर शेअर करू शकतो. थँक्स. आता पुढची मीच आहे. येस. येस. तर नमस्कार, मी हेमांगी मुळे. मला भावलेल्या व्यक्ती अर्थात पुस्तकातील या मालिकेच्या दुसऱ्या भागात मी व्यंकटेश माडगुळकर यांच्या माणदेशी माणसे, मला अतिशय आवडलेलं छोटंसं कथांचं पुस्तक आहे हे. याच्यातली एक व्यक्तिरेखा याची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. खरं माणसं किंवा माणदेशातली माणसं म्हणजे दैन्य आणि दारिद्र्य यांच्या पाचवीलाच पुजलेलं. या माणसांची माडगुळकरांनी केलेली वर्णनं आपल्याला अगदी अंतर्बाह्य हलवून सोडतात. एखाद्या चित्रकाराने सहज 4 रेघोट्या ओढाव्यात आणि एखादी व्यक्ती पूर्ण तपशिलासह आपल्या डोळ्यासमोर उभी राहावी, इतक्या सहजतेने माडगुळकर या माणसांना शब्दांकित करतात. गेल्या मुलाण्याचा बक्ष, बाबाखान दरवेशी, कोंडीबा गायकवाड अशा वेगवेगळ्या अनेक जातकुळीची आणि जाती धर्माची माणसं माडगुळकर या पुस्तकात साकारतात. म्हणलं तर या सगळ्यांची कहाणी एकच आहे. दैन्य दारिद्र्य सगळ्यांच्या मागे लागलेलं आहे आणि सगळ्यांची त्याच्याशी झुंज चालू आहे. तरी प्रत्येकाची इतकी वेगळी शैली त्यांनी त्या पुस्तकामध्ये साकारलेली आहे की एकदा पुस्तक आपण हातात घेतलं की त्या सगळ्या कथा आपण वाचूनच ते पुस्तक खाली ठेवणार. याच्यात सगळ्यात शेवट एक कहाणी आहे, एक कथा आहे, त्याचं नाव आहे गणा भपट्या. ह्याला थोडासा मिश्किलतेचा त्यांनी हे दिलेला आहे. हा गण्या म्हणजे एकदम ताकदवान गडी. खायचं प्यायचं स्वच्छंदपणे जगायचं, फार डोकं कुठे वापरायचं नाही असा याचा खाक्या. काम बीम करून पैसे मिळतात ह्याच्यावर याचा काही विश्वास नाही. भावानी सांगितलेल्या प्रत्येक कामाला हा गडी नाव ठेवून पळवाट शोधित असे. काम तर हा काही करत नसे, पण स्वप्न बघत असे श्रीमंत व्हायची, म्हणजे बक्कळ श्रीमंत व्हायची. आता श्रीमंत होण्याची ईर्ष्या असणं काही चुकीचं नाही, पण गण्याला कष्टबिष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. मुळात कुठलंही काम न करता फार पैसा मिळेल याच्यावरती, म्हणजे कुठलंही काम करून आपल्याला काही पैसा मिळेल याच्यावर त्याचा काही विश्वास नव्हता. श्रीमंत व्हायला नशीब लागतं असं त्याला वाटायचं. कुठेतरी गुप्तधन सापडावं, कोणीतरी बाई खुश व्हावी आणि तिनं तिचं गठुडं आपल्या हवाली करावं, कुणीतरी धन्वंतरी माणूस यावा आणि त्याने आपल्याला दत्तक घ्यावं असं त्याला वाटायचं. जी काही जगात श्रीमंत माणसं आहेत ती याच प्रकारे श्रीमंत झाली आहेत असंही त्याला वाटायचं. कधीतरी कोणीतरी आवलिया येईल आणि आपल्याला बंगाली विद्या शिकेल आणि आपल्याला भरपूर पैसा मिळेल, ही दिवा स्वप्न तो सतत बघत राहायचा. अशी बरीच वर्ष त्यांनी वाट बघितली, काही काम केलं नाही, भावांना काही मदत केली नाही, गावातही नुसत्या चकाट्या केल्या. पण एक दिवस गावात एक गारुडी आला. त्याने अनेक करामती करून दाखवल्या, पण गण्या उडालाच जेव्हा त्यांनी 1 रुपयाचे 10 रुपये केले.
मला ही विद्या शिकवा म्हणून गण्या त्यांच्या मागे लागला. या माणसाचा खोळेपणा लक्षात आल्यावर त्या गारुड्याने त्याला सांगितलं, तू पंढरपूरला जा, या विद्यांची बुकं आण. त्या बुकांमध्ये मंत्र लिहिलेले असतात. ते जसं मंत्रात सांगितलंय तसं तू कर, म्हणजे तुला खूप पैसे मिळतील. आता फुकट कष्ट न करता पैसे मिळवायचेत गण्याला. गण्या लागला कामाला. पंढरपूरला जाऊन त्यांनी इंद्रजाल नावाचं पुस्तक विकत आणलं. पहिल्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे नाग नागिणीची जोडी शोधली. बरेच दिवस त्याच्यात घालवले. ती जोडी कुठेतरी पुरून ठेवली. त्याच्याजवळ पैसे ठेवले. आता 8 दिवसामध्ये आपल्याला भरपूर पैसे मिळणार अशा स्वप्नात तो गावात राहिला आणि उंडारायला लागला. भरपूर लोकांकडे त्यांनी पैसे उधळले सुद्धा, जे काय त्याच्याकडे होते ते. त्याच्या गावात पूर आला आणि त्यांनी जे तिथे पैसे ठेवलेले होते त्या जोडीजवळ, ते वाहून गेले. आणि त्याला असं लक्षात येतं की अरे, आपल्याला खूप पैसे मिळाले असते, पण ह्या पावसामुळे दगा झाला. आपण दुसरा मंत्र वाचूया. हॅलो, कोण होते? ठीक आहे. तर त्यांनी दुसरा मंत्र वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भैरवनाथ येईल एडक्यावरती बसून आणि त्याच्याकडे तू त्याची टोपी काढून घे आणि त्याच्याकडनं पैसे माग आणि तो जेवढे हवे तेवढे पैसे तुला देईल. हा मंत्र जरा सोपा वाटतोय असं म्हणून तो वाट बघत बसतो की कोण भैरवनाथ आहे. तर तिथे भैरवनाथ नावाचा एक कुंभार राहत असतो. जेव्हा तो भैरवनाथ येतो त्याच्या ह्याच्यावर बसून एडक्यावर, तेव्हा हा जाऊन त्याची टोपी काढतो आणि त्याला पैसे मागायला लागतो. त्याला आधी वाटतं "हा काय खुळा आहे", म्हणून तो 1-2 रुपये देतो. तो म्हणतो 1-2 रुपये नाही, मला चांदी दे, सोनं दे. तो भैरवनाथ याला बदडून काढतो. असे त्याचे दोन्ही मंत्र पैसे पटकन मिळवण्याचे वाया जातात. घरी येऊन भाऊ वगैरे पण त्याला खूप त्रास देतात. या सगळ्या गोष्टींचं वर्णन माडगुळकरांनी खूप डिटेलमध्ये आणि खूप मस्त केलेलं आहे. तुम्ही पुस्तक वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल की हा माणूस किती खुळचट आहे आणि त्याला किती पटापट पैसे मिळवण्याची हाव आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही सुचत नाहीये. काम काही त्याला करायचं नाहीये. आता पुढचा मंत्र काय म्हणून तो पुस्तकातनं वाचतो. तर त्याच्यामध्ये आहे की एक कुकुळकुंभा पक्षी असतो. तो पक्षी तुम्ही शोधून काढा. त्या पक्षाच्या ह्याच्यात नेस्टमध्ये, घरट्यामध्ये जाऊन त्याच्या काड्या पाण्यात टाका आणि त्या पाण्यातल्या काड्या उचलून आणा की तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. आता इथेच माडगुळकरांनी खरं तर ही गोष्ट संपवलेली आहे. की हा शेवटचा प्रश्न गण्या, भपट्या सगळ्यांना विचारत राहतो की कुकुडकुंभा पक्षी कुठे मिळेल हो? अशी ती सगळी गोष्ट आहे. आणि ही ॲक्चुअली गोष्ट चूज करण्याचं माझं कारण एक असं आहे, की माझ्याकडे खूप वेळेला मेड्स असतात, कुक्स असतात आणि या लोकांचं खूप वेळेला असं एक स्वप्न असतं, की गावाकडे कुठेतरी एक जमीन आहे. ती जमीन आम्ही विकणार. ती जमीन आम्ही विकली की इथे आम्ही बंगलोरमध्ये एक दुसरी जमीन विकत घेणार, त्याच्यावर घर बांधणार. खालच्या मजल्यावर आम्ही राहणार, वरचे 2 मजले आम्ही रेंटनी देणार आणि मग आम्ही काही काम न करता मजेत राहणार. म्हणजे मी जितके वर्ष माझ्याकडे हे मेड किंवा कुक हे लोकं काम करतात, ह्या सगळ्यांचं हे असंच स्वप्न आहे. प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी जमीन आहे किंवा कुठेतरी पैसे अडकलेत आणि पैसे आले, की आम्ही हे असं करणार, असं त्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे. तर खूप वेळेला मी ज्यावेळेला ह्या लोकांशी बोलते, की गावाच्या बाबतीमध्ये किंवा काय चाललंय तुमच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला त्यांचं ते स्वप्न जेव्हा ते लोकं बोलतात, तर मला ही गण्या भपट्याची गोष्ट दरवेळेला आठवते. आणि हा जसा झटपट श्रीमंत होण्याची वाट बघतोय, तसे हेही लोकं झटपट श्रीमंत होण्याची वाट अनेक वर्ष बघत राहतात, की त्याच्या पलीकडे जाऊन काही वेगळा मार्ग असेल, ह्याचा हे लोकं कधीच विचार करत नाहीत आणि ती खूप वाईट गोष्ट. आपल्याला वाईट वाटतं, पण आपण काही त्याच्यामध्ये फार चेंज करू शकत नाही त्यांना. कारण झटपट त्यांना श्रीमंत व्हायचंय. आणि पूर्ण पुस्तकामध्ये जी काय पात्र माडगुळकरांनी रंगवली आहेत, त्यांचं सगळ्यांचं हे थोडंसं कारुण्यमय जीवन आहे. कारण दैन्य आणि दारिद्र्य खूप आहे माणदेशामध्ये. त्याचं सगळीकडे वर्णन केलंय. पण ह्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारे आपण श्रीमंत होऊ शकतो, पैसा मिळवू शकतो असा विचार करणारी माणसं तिथे नाहीयेत. ह्याची गोष्ट थोडीशी आपल्याला वाईट वाटते आणि शेवटी आपल्या चेहऱ्यावरती मिश्किल भाव आणणारी ही गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबर ही गोष्ट आपल्याला थोडीशी कपाळावर हात मारायला पण भाग पाडते. तर ही गण्या भपट्याची गोष्ट जी आहे, ही या एवढ्या एका कारणासाठी माझ्या डोक्यात आहे. कारण कोणीही मला नवीन व्यक्ती भेटलं, की त्यांची स्वप्न अशी फिरत राहतात आणि मला असं वाटतं आता कदाचित ही लोकं मला
पुढचा प्रश्न विचारणार आहे की कुक्कुटकुंभा पक्षी कुठे मिळेल मला म्हणून. धन्यवाद. मस्त. छान छान मस्त मस्त एकदम मस्त. खूपच मस्त. एकदम वेगळाच, एकदम वेगळाच मूड. लाईट मूड मध्ये. खूप थोडा लाईट मूड घेतला. म्हणजे सगळ्या कथा त्या पुस्तकातल्या सिरियसच आहेत. झेल्या वगैरे तर म्हणजे अगदी तुमच्या मनात घर करून राहतील. पण ही शेवटची गोष्ट मला का आवडली, कारण आपण हे लोक रोज बघतो असे की माझ्या सगळ्या मेडकडे कुठे ना कुठे जमीन आहे, खूप मोठी जमीन आहे, आणि सगळ्यांचं एवढं स्वप्न आहे की त्यांना आता आरामात राहायचंय, काम न करता राहायचंय. आणि त्यांना समजावणं आपल्या ह्याच्या पलीकडचं असतं, खूप कठीण असतं. तर मला तो गण्या भापट्या कायम फिरत राहतो माझ्या डोक्यामध्ये. खूप छान. थँक्यू. पुढे आपण पुढची आहे मंजिरी. मंजिरी तू सुरू कर. चालेल, थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. सुरू करते. तर माझं मी आज ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे ते पुस्तक आहे माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेलं राधाचं घर. आणि आपल्याला मी दाखवते ते पुस्तक कसं दिसतं ते. तर हे राधाचं घर पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण 6 कॅरेक्टर्स आहेत. तर मी पुस्तकाविषयी बोलण्यापूर्वी माधुरी पुरंदरेंविषयी सांगते. ज्योत्स्ना प्रकाशन पुण्याचं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये 6 व्यक्तिरेखा आहेत. तर त्या व्यक्तिरेखा आहेत त्या म्हणजे आई, भाऊ, काका, आजी, बाबा आणि नाना, अशा 6 व्यक्तिरेखा आहेत. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक माधुरी पुरंदरे यांनी लिहिलंय आणि ह्या पुस्तकातली चित्र पण त्यांनीच काढलेली आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्या पेंटर जे स्कूल ऑफ आर्टच्या त्या स्टुडंट होत्या आणि त्या उत्तम पेंटर आहेत आणि त्या उत्तम लेखिकाही आहेत. आणि त्यांचं तितकंच फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व आहे. आणि 2014 साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार लहान मुलांच्या साहित्य लिखाणासाठी मिळालेला आहे. आता हे पुस्तक मी का चूज केलं लहान मुलांचं, कारण हे पुस्तक माझ्या धाकट्या मुलीचं अत्यंत आवडतं आहे आणि ह्यातले कॅरेक्टर्स तर म्हणजे वन ऑफ दी फेवरेट पुस्तक. तर बँगलोरमध्ये असल्यामुळे मला लहानपणी जे वातावरण लाभलं किंवा मला जे बालपण लाभलं, मी म्हणणार नाही की ते चांगलं होतं आणि आता माझ्या मुलींना जे बँगलोरमध्ये मिळतं ते वाईट होतं असं, पण ह्या दोन्ही वातावरणामध्ये अतिशय तफावत आहे. तर एकतर एकत्र कुटुंब पद्धती आणि पुण्यातली संस्कृती आणि आता बँगलोरचं कल्चर ह्याच्यामध्ये अतिशय तफावत आहे. तर जी खूप छान छान पुस्तकं किंवा जी मला भावली वैयक्तिक, तर साने गुरुजींचं श्यामची आई असेल किंवा प्रकाश आमट्यांचा प्रकाश वाटा असेल आणि पु ल देशपांड्यांचं अपूर्वाई असेल, तर मला असा थोडा एक मानदंड होता की नाही चला, मी स्कॉटलंडला जाताना अपूर्वाई घेऊन गेले आणि झाडाखाली बसून वाचून दाखवलं की ह्या मुली हसल्या तर वा हुश्य, चला, असं झालं होतं मला. तसंच हे राधाचं घर एक खूप महत्वाचं कारण आहे की ह्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ती जॉईंट फॅमिलीची कॅरेक्टर्स आहेत. आणि माझ्या मुलींना जॉईंट फॅमिलीचं काही अनुभव किंवा ते सुख किंवा ते देवर लाईक त्यांना ते काही मिळालं नाही. तर ती कॅरेक्टर्स वाचताना आणि त्यांना माझ्या लहानपणीच्या गोष्टी रेफरन्सनी रंगवून सांगताना मला खूप मजा यायची. तर मी त्या मराठी त्या एवढं फास्ट म्हणजे खूप पानं वाचू न शकल्यामुळे मी त्यांना अभिवाचनच करून दाखवत होते. तर ह्या पुस्तकातलं एक हे बाबा आहे या पुस्तकातलं, तर त्यातल्या थोड्या ओळी मी वाचून दाखवते. सुट्टीमध्ये सकाळी बाबा राधाला घेऊन टेकडीवर जातो. तिथून तिला उंच उडणारे पक्षी दाखवतो. तिथे पडलेले रंगीबेरंगी दगड दाखवतो. गवतातली फुलपाखरं आणि धावणारे सरडे दाखवतो. परत येताना दोघं एका हॉटेलमध्ये जातात. तिथे बाबाचे मित्र असतात. सगळेजण सारखं काहीतरी गमतीदार बोलतात आणि खूप हसतात. राधाला काही कळत नाही. ती आपली भला मोठा डोसा खात बसते. तर ह्या पुस्तकाचं अजून एक मला वैशिष्ट्य जाणवलं म्हणजे की हे पुस्तक रिलेट खूप चांगलं केलं माझ्या मुलींनी. कारण ह्याच्यामध्ये मी माझ्या बाबांना अहो बाबा म्हणायचे, पण पुस्तकामध्ये अरे बाबाच हा उल्लेख आहे. तर फार काही म्हणजे आपण मी जे म्हणलं माझं लहानपणचं वातावरण, ती संस्कृती आणि तर हे खूप छान. मग आम्ही त्याच्यावर चर्चा करायचं की अहो बाबा का, ए बाबा का, ए आई का, तर ते. आणि माझ्या मुलीचं अत्यंत फेवरेट कॅरेक्टर
हे शिदू काका, त्यातलं मी काही वाचून दाखवते. कधी कधी शिदू काकाच्या खोलीतून कसले तरी आवाज येतात. राधा हळूच दारातून डोकावते. मोठ्यानं गाणं लावून शिदू काका एकटाच डांक चिक डांग चिक डांग चिक असा नाच करत असतो. दुसरा आहे शिदू काकाच आहे. रविवारी मात्र शिदू काका कितीतरी वेळ झोपून राहतो. आजी म्हणते, अगं राधे, काय ग, तुझ्या शिदू काकाची झोप तरी, जा जा उठव त्याला. आणि दुसरं खूप माझ्या मुलींना मजा वाटायची की राधाला शिदू काकाच्या मैत्रिणी अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. त्या घरी आल्या की तो त्यांच्याशीच बोलत बसतो, राधाकडे लक्ष सुद्धा देत नाही. आणि अतिशय हसत आम्ही हा सगळ्या पुस्तकाचा प्रवास एन्जॉय केला. अधूनमधून राधाला चिडवण्याची शिदू काकाला हुक्की येते. राधाबाई राधा नाक पुसा धादा, राधाबाई राधा नाक पुसा धादा, ता थई तक थई तिरकिट धाधा, ता थई तक थई तिरकिट धाधा असं त्यानं चिडवलं की मग मात्र राधाला भयंकर राग येतो आणि मग ती भोकाड पसरून रडू लागते. तर जॉईंट फॅमिलीतलं वातावरण आणि आत्ते मामे भावंडांनी मावस भावंडांनी इकडे तिकडे जायचं, असे अनेक गोष्टींवर आम्ही चर्चा करायचो. किंवा सकाळी पर्वतीला जायचं, किंवा आम्हाला शरद तळवलकर रोज कसे पर्वतीवर भेटायचे. तर खूप अप्रूप वाटायचं लहानपणी की अरे असे मोठे मोठे लोक दरवेळेस भरतनाट्यम मंदिरला गेल्यावर, अनेक कलाकार, तर असं कसं तुम्हाला, म्हणजे हाऊ कम? कारण पुण्याची संस्कृती आणि बँगलोरचं कल्चर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जॉईंट फॅमिलीचं वातावरण असेल, त्याचे फायदे तोटे असतील, प्रत्येक गावातलं कल्चर असेल. मी म्हणत नाही हे वाईट आहे आणि ते चांगलं आहे किंवा वाईस वर्सा, पण जेव्हा मी कॉलेजमध्ये EQ शिकवते, इंटेलिजंट क्वोशंट, इमोशनल इंटेलिजन्स शिकवते, तेव्हा मला वाटतं की अरे खूप ज्या गोष्टी लहानपणी आपण केलेल्या आहेत त्या तर ह्या EIचाच भाग आहे किंवा ह्या EQचाच भाग आहे. तर आय थिंक आज आपली चर्चा बहुतेक सेंट्रली सगळा सामाजिक विषय आहे. आणि आपल्या मंडळाचे खूप आभार की हा छान प्लॅटफॉर्म मिळाला आणि एक छान पुस्तकाविषयी मला तुम्हाला सगळ्यांशी गप्पा मारता आल्या. अशी अनेक माधुरी पुरंदरांची पुस्तकं आहेत, ज्योत्स्ना प्रकाशनची, हिंदी मराठी. तर पालक किंवा या ग्रुप मधले कोण आत्या काका मावशी आज्या आणि आजोबा असतील तर त्यांनी जरूर वाचावी असा मी आग्रह धरीन. धन्यवाद. वा, खूप छान. मस्त. थँक्यू. मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे मुलांना वाचून दाखवून त्या प्रवासातनं बरोबर नेणं, कारण आपल्या ह्याच्यात मला आवडलं खूप ती कल्पना. छान छान. कारण आपण सांगतोच गोष्टी आणि खरंच वेगळं आहे खूप त्यांचं आणि आपलं, पण पुस्तकाचा आधार घेऊन मोठा डोसा खात असते बरोबर, मोठा डोसा खात असते तेव्हा. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याची संस्कृती आणि बेंगलोरचं कल्चर. करेक्ट. मी आवर्जून तो शब्द प्रयोग करून ती तफावत म्हणजे हे केली. म्हणजे माझ्या मुली काय आई वगैरे म्हणत आहे, अम्माच म्हणतात. त्यामुळे अचानक त्या म्हणले आता आई म्हणतो, तरी नाही अम्माच म्हणा. म्हणजे आपणही आता त्या संस्कृतीला एकरूप झालेलो आहोत. तरी खूप गोष्टी आहेत की पण ठीक आहे, खरंच साहित्याचा मोठा वाटा आहे की आपण, म्हणजे मी पुस्तकाच्या मदतीने त्यांना आमचं कसं चांगलं आणि तुमचं कसं वाईट असं करण्यात काही अर्थ नाहीये. तू ते त्यांना वाचून दाखवतेस हे खूप कौतुक आहे मंजिरी. हो, माझी हाऊस मी इकडे पुरी करते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र मंडळात डॉक्टर आमटे आले होते तेव्हा मी ते वाचत होते पुस्तक, म्हणजे अगदी योगायोगानी. तर तेव्हा माझ्या मुली म्हटल्या की आम्हाला तुमचा हात बघायचा आहे, खरंच बिबट्यानी खाल्लाय का म्हणून. थँक्यू, खूप थँक्यू. खूप छान. ज्योतिताई पुढे सुरू करू. ज्योतिताई सुरू करा. सगळ्यांचा आता खरं खेळकर मूड झालेला आहे, पण माझी बघूया ऐकून तुम्हाला काय वाटतंय ते. ठीक आहे, कारण आज सामाजिकच विषय दिसत आहेत त्याच्यामुळे. मी ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते हे रेघोट्या नावाचं एक पुस्तक आहे. रेघोट्या ही प्रतिभा रानडे यांची 1999 साली प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे. त्यांची 20 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. चाकोरीबद्ध लेखन पद्धती सोडून वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं लेखन आहे. त्यांचे पती फिरोज रानडे
हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यांच्याबरोबर भारतभर आणि भारताबाहेर भ्रमण करत असताना ठिकठिकाणचे अनुभव त्यांच्या लेखनात सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले आहेत. अफगाण डायरी, अबोलीची भाषा, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पाकिस्तान डायरी, फाळणी ते फाळणी, बंद दरवाजा ही त्यांची काही वेचक पुस्तकं. आता रेघोट्या या कादंबरीबद्दल. निर्मला ह्या एका मध्यमवयीन 40शीला आलेल्या स्त्रीची ही गोष्ट आहे. तिचा नवरा घनश्याम हा नोकरीच्या निमित्ताने दर 2-3 महिन्यांनी फिरतीवर जात असतो. जाई आणि जुई या 10वी-12वीत असलेल्या तिच्या 2 मुली. निर्मला ही एक अत्यंत मनस्वी, संवेदनशील चित्रकार आहे. तिच्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि त्यांच्या अनुषंगाने तिला जीवनविषयक असंख्य प्रश्न पडत असतात आणि ते प्रश्न तिला सतत छळत असतात. कादंबरीची सुरुवात होते ती एका प्रसंगाने. घनश्यामला टूरवर बंगलोरला जाण्यासाठी सकाळी लवकर निघायचं असतं. साहजिकच आदल्या दिवशी रात्री त्याला निर्मलेचा सहवास हवा असतो. निर्मला मध्यरात्री उशिरापर्यंत सरसोच्या पिवळ्या धमक फुलांच्या शेताचं एक चित्र रंगवण्यात अतिशय रंगून गेलेली असते. अपेक्षाभंग झालेला घनश्याम वैतागलेला, चिडलेला असतो. अलीकडे वरचेवर असं घडतंय. निर्मलेला आताशा या गोष्टीत रस राहिला नाहीये. प्रत्येक वेळी ती अत्यंत थंड असते या जाणीवेनं तो दुखावलेला, भडकलेला असतो. सेक्शुअल अर्ज अपुरी राहिलेल्या घनश्यामच्या रागाचा स्फोट होतो आणि तो निर्मलेला कॉट खाली ढकलून देऊन दार जोरात आपटून बॅग घेऊन निघून जातो. मध्यमवर्गीय संसारातील हे एक प्रातिनिधिक चित्र आहे. 20-25 लग्न झालेल्या स्त्रीच्या आयुष्यात लग्नानंतरचा बराच काळ नवी नाती समजून घेण्याचा, जोडण्याचा, तडजोडी करण्याचा, एकमेकांच्या स्वभावाशी मिळतं जुळतं घेण्याचा असतो. मग साधारण 35-40च्या वळणावर आल्यावर आपल्याला काय हवंय, आपल्याला आयुष्यात काय करायचंय, काय करावंसं वाटतंय, हे हळूहळू उमगायला लागतं. सांसारिक जबाबदाऱ्या आणि व्यवधानं सांभाळून काहीतरी आपल्या आवडीचं करावं असं वाटायला लागतं. एकत्र संसार असला तरी जगण्यासाठी स्वतःची अशी स्पेस हवी हे लक्षात येतं. लैंगिक संबंध तिला गौण वाटायला लागतात. प्रौढ पुरुषात ही भावना इतक्या लवकर येत नाही. दोघांनी जर का हे समजून घेतलं आणि घेतलं नाही तर वरवर सुखी दिसणाऱ्या संसारात हा संघर्ष तीव्र होत जातो. मुळात घनश्याम हा व्यावहारिक वृत्तीचा आहे तर निर्मला मनस्वी कलावंत. मनोभंग झालेला घनश्याम बंगलोरला निघून गेल्यानंतर अपमानित झालेली निर्मला सुन्न मनाने विचार करत राहते. तीही गुस्सातच असते. आणि यापुढची कादंबरी म्हणजे आत्मचिंतन आहे. जगलेल्या आयुष्यातील अनेक घटना तिला आठवतात. स्वतःचे व्यक्तिमत्व, स्त्रीत्व, तिची संसारातली भूमिका, आत्मभान याविषयी तिला प्रश्न पडतात. दोघांच्या सहजीवनातील क्षण, संवाद, चर्चा, इतर नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी, आई, भाऊ, वहिनी, मुली, तिचे चित्रकलेच्या क्लासचे शिक्षक या सगळ्यांच्या संदर्भातील आणि संबंधातील विचार निर्मलाच्या मनात गर्दी करतात, वादळ उठवतात. ज्या चित्रकलेमुळे तिच्या जीवनात आता संघर्ष निर्माण झाला त्या चित्रकलेच्या संदर्भातही काही तात्विक प्रश्न तिच्या पुढे उभे राहतात. विविध प्रसंग, व्यक्ती, कलावंत, त्याचे मन, कर्तव्य, नीतिमूल्य याविषयींच्या प्रश्नांनी ती अतिशय गोंधळून जाते आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना एका विशाल जीवनाचा पट आपल्या पुढे उलगडतो. निर्मला अतिशय अस्वस्थ आहे, असमाधानी आहे. जीवन सत्य शोधण्याचा तिचा प्रयत्न आहे. आपली चित्रकलेची आवड जपताना तिला अनेक भावनिक आणि वैचारिक संघर्षाला सामोरं जावं लागतं. चित्र काढणं ही चित्रकाराच्या मनातल्या भावभावनांची अभिव्यक्ती असते. जेव्हा जेव्हा प्रकर्षाने एखादं चित्र काढावंसं वाटतं त्यावेळी ते चित्र आपल्याला जसं हवं तसं उमटवण्यासाठी तो पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देत असतो. सरसोच्या फुलांचं चित्र काढताना पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या रंगांचा खेळ कागदावर उतरवताना चित्रातून कलावंताचे व्यक्तिमत्व कसे व्यक्त होते याचा वस्तुपाठच लेखिका वाचकाला देते.
रसरशीत संत्र खाणाऱ्या दरिद्री मुलाचे चित्र रंगवताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव चित्रात साधताना निर्मला व्याकुळ होते. दारिद्र्याचे आपण आपल्या चित्रासाठी भांडवल करतोय का असे प्रश्न तिला पडतात. तिची मैत्रीण शुभा हिची चित्रे ही कारागिरी असल्याचे तिला जाणवते. कारागिरी आणि नवनिर्मिती यातील फरक तिला गुरुजनांकडून कळतो. हळूहळू ती ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगकडे वळते. तिला न्यूड चित्रे काढण्याचा संकोच वाटतो. पूर्णपणे मन मोकळे करणे तिला जमत नाही. कधी कधी तर आपण ही चित्र कशासाठी काढतोय, आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचंय, मी हे कशासाठी करतेय, या मूलभूत प्रश्नापर्यंत ती येऊन ठेपते. त्यासाठी काय काय तडजोडी आणि कुठल्या लिमिट पर्यंत करायच्या हेही तिला कळेनासं होतं. कला विश्वातील या घटनांबरोबरच स्त्री म्हणून संसारात, जीवनात आपली काय जबाबदारी आहे, स्त्रीला तिचे विश्व उभं करताना काय काय कशा कशा अडचणी येतात हे पाहून ती अंतर्मुख होते. साधा सरळ संसार करणारी तिची वसू ही शेजारीण मैत्रीण सुखी वाटत असली तरी तिची होणारी कुचंबणा, घुसमट, तिच्यावर असलेली बंधनं पाहून निर्मला अस्वस्थ होते. स्त्रीला आत्मभान येणे, स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होणे, त्याप्रमाणे तिने व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिविकास याला महत्व देणे, यात गैर ते काय असं तिला वाटतं. घनश्यामच्या बाजूनी पाहिलं तर त्याची विचारसरणी ही काही फारशी चुकीची नाही. सुखी संसारात पत्नीची सर्वांगीण साथ एवढेच तो अपेक्षितो. त्याच्या दृष्टीने तेच योग्य आणि सत्य आहे असं त्याला वाटतं. निर्मला आणि घनश्याम दोघेही सत्यासाठी, सत्वासाठी परस्पराविरुद्ध टाकतात. दोघांचा हा अटीतटीचा संघर्ष लेखिकेने समर्थपणे व्यक्त करून अनेक गोष्टी साधल्या आणि सुचवल्या आहेत. अनेक घटनातून निर्मलेच्या मनोव्यापाराचं चित्रण, तिच्या चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने होणाऱ्या चित्रकलेवरच्या तात्विक चर्चा, घनश्याम तिच्यावर गाजवू पाहणारा पतीपणाचा हक्क, त्याचे पर्यवसन दुराव्यात होणं, अशा अनेक गोष्टीवर लेखिकेने प्रकाश टाकलाय. सरतेशेवटी निर्मला आणि घनश्याम यांच्यातला वाढत जाणारा दुरावा तीव्र होत जातो. तो एक साध्या 4 ओळींच्या पत्रातून व्यक्त होतो. तो लिहितो, प्रिय निर्मला, मी आता बंगलोरलाच बदली करून घेतलीये. येत्या 1 तारखेपासून रुजू होत आहे. इथे जरा स्थिरस्थारावर झाल्यावर महिन्या 1.5 महिन्याने एकदा येऊन माझे कपडे वगैरे घेऊन जाईन. जाईजुईची आठवण येते खूप. त्यांना म्हणावं, आपल्या बाबाला पत्र पाठवा. आता मुंबईलाच राहायचं की इथे यायचं हा निर्णय तुला घ्यायचा आहे. तुझाच घनश्याम. आता ही कादंबरी का आवडली म्हटलं तर उत्कृष्ट चित्रकार व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारी निर्मला, मी खऱ्या अर्थानं जगायला फार उशिरा सुरुवात केली असं म्हणणारी निर्मला, आयुष्यात लोकव्यवहारापेक्षा जर काही वेगळं मिळवायचं असेल तर त्याची किंमत चुकवावी लागते हे समजलेली निर्मला, व्यवधानांचं ओझं सांभाळत आयुष्याला अर्थ देत चांगल्या तऱ्हेने दिवस घालवायची हिंमत दाखवणारी निर्मला ही खूप भावली आणि म्हणून दीर्घकाळ ही कादंबरी स्मरणात राहिली. वरवर आडव्या तिडव्या आणि सामान्य वाटल्या तरी ह्या रेघोट्या एकसंध असे एक जीवनचित्र रेखाटण्यात यशस्वी झाल्या आहेत. या कादंबरीतून काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद वाचकाला नक्कीच मिळतो. धन्यवाद. मस्त, खूपच वा, मस्त, खूप छान, खूप छान. खूप मस्त. साधारण 40-30-40च्या मध्यम वयातल्या स्त्रियांची जी मनाची कुचंबणा होत असते ना, ती त्याच्यातनं फार सुंदररित्या त्यांनी रेखाटलेली आहे. तुमच्याकडे हे पुस्तक आहे ना? हो, हा. हे ते रेघोट्या नावाचं पुस्तक हा. आहे आणि त्यांच्या ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळालेला आहे. हेही अत्यंत सुंदर पुस्तक आहे. तसंच अजून एक त्यांचं अबोलीची भाषा म्हणून पण एक पुस्तक आहे. मी बरीच पुस्तकं, माझ्या त्या खूप आवडत्या लेखिका आहेत. सध्या त्या जवळजवळ 84 वर्षाच्या आहेत. त्यांचे मध्यंतरी युट्यूबवर आनंद नाडकर्णींनी घेतलेल्या मुलाखती वगैरे जर का तुम्ही ऐकल्या तर अतिशय प्रगल्भ लेखिका आहेत हे खूप जाणवतं. बघूया आपण
खूप छान. खूप खूपच छान मस्त. झालं वाचन. आणि कळतच आहे की तुमचं पण वाचन जास्त आहे आणि तुमच्या त्या आवडत्या लेखिका पण आहेत. आणि मला ऍक्च्युली बेसिकली मला स्त्री मुक्तीवादी म्हणा जास्त किंवा आवडतं. हा. स्त्रियांबद्दलच्या ज्या कथा म्हणा, कादंबऱ्या म्हणा, कुठलंही लेखन अतिशय आवडतं. कारण ती आमच्या वयात ज्यावेळी म्हणजे साधारण 60-70च्या वयामध्ये जी सगळी सामाजिक परिस्थिती होती ना, त्याच्यावर कशायांनी आपले स्वतःचे हे त्याच्यावर उमटवले ठसे ते फार लक्षणीय आहेत एकदम. नाही, पण विषय जो घेतलाय तो अगदी याला तर वयाचा आणि याचा नाहीच आहे. कुठल्याही नाही. पिढीला तो ऍक्च्युअली अगदी तो खरंय. तो कंटिन्यू आहे. म्हणजे सध्याच्या तो पिढीतल्या कुठल्याही स्त्रीला लागू हो, तेच त्यामुळे होतो. तो त्याला फक्त त्या काळचा म्हणण्यासारखा नाही आहे. हे नाहीये. ते इश्यूज आहेच. आहे. आहेत. खूप छान छान झालं. छान आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक इंग्लिश बुकलेट गाय आपल्या मराठीच माणसाचं हे आहे ऍप. तर मला हे असं आपला प्रोग्राम हा करताना एक जाणवलं की इट इज काइंड ऑफ बुकलेट गाय. म्हणजे तो फक्त एक हो, खरंय. त्याच्यामध्ये अमृत तुम्हाला देशमुख. ऐकू येईल अमृत हा देशमुख. ऑडिओ किंवा अमृत एक देशमुख, 3 हा. पानांचं तो लिहून पाठवतो तुम्हाला विश्लेषण. आणि ही एनकरेजेस यू टू रीड दॅट बुक. तर तसंच आपलं काहीसं झालं. आणि हे खूप छान झालं आणि खूप वेगळे वेगळे विषय लोकांनी निवडले. तर मस्त झालं. याच्या पुढे आपण म्हणजे ऍक्च्युली आमचा बुक क्लब असा सुरू करण्याचा प्लॅन आहे. पण आता तुमच्याकडे 2-3 पुस्तकं आहेत. पण आता या दिवसांमध्ये आपण कोणाकडे जात नाही आहोत आणि कोणाकडे जाऊन पुस्तकं आणणं वगैरे थोडंसं लांब पडतंय. किंवा डंझोचा कदाचित खर्च हा पुस्तकाच्या किमतीपेक्षाही जास्त होईल. तर हे एक माध्यम आहे की लोकांनी वाचावं पुस्तक स्वतः तरी आणि इतरांना सांगावं. म्हणजे जेव्हा आपल्याला चान्स मिळेल तेव्हा आपण नक्की ते वाचू शकतो. आणि हा जो आपला ग्रुप आहे म्हणजे पुस्तक प्रेमींचा, तर त्याच्यामध्ये अजून काय करता येईल ते पण तुम्ही आम्हाला सजेशन्स द्या. म्हणजे मग आपण पुढचे कार्यक्रम हे असे फक्त पुस्तक प्रेमींसाठी असेच ठेवूया की नक्की जे पुस्तक वाचतात आणि आवडतं. आणि आता चान्स मिळाला, आता PDF सचिननी शेअर केली की हा माझं सांगायचं राहिलं, सगळेच जण व्हिडिओ ऑन करू शकतात. शिल्पा आली आता तेव्हा माझ्या लक्षात आलं. आशुतोष, प्राजक्ता, शुभांगी, रुशाली, माधवी, पडतुरे जे कोणी आहेत आता इथे स्क्रीनवरती. हा पल्लवी, तू एक फोटो घेतेस का? हो, मी सगळ्यांचे व्हिडिओ ऑन व्हायची वाट बघते. सगळ्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा. एक फोटो काढते. पडतुरे आले. हा का आले. सुबोध नाही दिसत आहेत. हा, ते कीर्ती, दिसत. हेमा. वृषाली, आत वेगळे खोलीत सुबोध बाहेर असेल. मी 1 मिनिट बघून येऊ का जरा हा एकच. हा चालेल. मला प्राजक्ता. वंदना ढेकणे इथे नवीन दिसत आहेत. हा करेक्ट. वंदना ढेकणे, तुम्हाला ऐकू येत आहे का माझा आवाज? हा. आणि तुम्ही जी काय पुस्तकं वाचता त्याच्याबद्दल जरूर कळवा आपल्या ग्रुपमध्ये. ऋषाली आलीये. ऋषाली मागच्या साहित्य भेट 1 मध्ये होती. छान वाचलेलं होतं. मस्त झाला आज Acting कार्यक्रम. सकट. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची माहिती आणि विषय खूप सुंदर होते. छान. या. नाही, त्याला काहीतरी काम आलं, मला वाटतं कोणीतरी आलंय बोलतोय. बर बर. जे कोणी आता इथे आहेत म्हणजे आशुतोष, वंदना ढेकणे, ऋषाली, आज मागच्या वेळेला भाग घेतलेले किंवा इतर लोक, तर तुम्हाला ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात तर आपण पुस्तकांशी रिलेटेड ह्या प्रकारचं अजून काही करू शकतो का, किंवा इतरही काही तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही जरूर कळवा. आता आम्ही एक लिस्ट करणार आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या भागात कोणी कोणी पार्ट घेतलाय आणि आपल्या फेसबुकवरती हे दोन्ही रेकॉर्डिंग आहेत. तू आता रेकॉर्डिंग बंद केलंस तरी चालेल. ओके. आणि आपण एक तुम्ही सगळ्यांनी एक 4-5 लाईन मध्ये